हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. घरगुती स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जो ढोकळा बनवणार आहे, तो जास्त असा पौष्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच हा ढोकळा मी स्वीट कॉर्नपासून बनवणार आहे. तुम्ही या अगोदर तांदळापासून किंवा बेसनपासून बनवलेला ढोकळा खाल्ला असेल. तर आज आपण त्याच बेसनमध्ये स्वीट कॉर्न ॲड करून आपण तो ढोकळा बनवणार आहे. तर पहा इथे मी त्यासाठी एक कणीस स्वीट कॉर्नचं कणीस मी सोलून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही याच्या मी हे कणीस सोलून घेतलेलं आहे. तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं छान असं बॅटर बनवणार आहे. तर पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण स्वीटकॉर्नच्या बिया, त्यानंतर त्यामध्ये अ, 3-4 मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालून याची असं छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे. तर पहा पेस्ट आपली बनवून झालेलं आहे. तर बघा त्यानंतर ही पेस्ट आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. तर अशा प्रकारे मी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे रवा घालणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बेसन घालूयात. म्हणजे आपल्याला स्वीट कॉर्न आणि बेसन असा मिक्स ढोकळा बनवायचा आहे. त्यानंतर थोडंसं 2 चमचे दही घालूयात. म्हणजे छान असा ढोकळ्याला आंबूस अशी टेस्ट येईल. त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू मी घालणार आहे. तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. त्यामध्येच थोडीशी हळद पण घातली म्हणजे छान असा पिवळा कलर ढोकळ्याला येईल. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. स्वीट कॉर्नमध्ये छान असं भरपूर अ, अ, पाणी असतं त्यामुळे त्यामध्येच आपल्याला आणि दहीसुद्धा आपण घातलेलं आहे. त्यामुळे त्यामध्येच ते बेसनचं पीठ आहे ते छान असं आपल्याला त्यामध्ये छान असं भिजून जाईल. त्यामुळे आपल्याला वरतून पाणी घालण्याची काहीच गरज नाही आहे. तर पहा मी छान असं त्याचं बॅटर बनवणार आहे आणि छान असं ते फेटून घेणार आहे म्हणजे की आपला ढोकळा छान असा जाळीदार बनेल. तर पहा बॅटर आपलं फायनली रेडी आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे. बघा इनो घातल्यामुळे काय होईल, की छान असा जाळीदार ढोकळा असा स्पॉन्जी बनेल. त्यामुळे मी सोड्याचा वापर न करता इनोचा वापर करणार आहे. बघा छान असं फेटून घेणार आहे. आपण जसं इडलीच्या पिठाला जसं आपण फेटून घेतो, तसं आपल्याला या बॅटरला छान असं फेटून घ्यायचं आहे. बघा बघू शकता तुम्ही बॅटर किती छान बनलेलं आहे. आता त्यामध्ये मी 1 इनोची पुडी पूर्णपणे घालणार आहे. आता आपल्याला हा इनो ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे. तर बघा ही एक ट्रिक आहे. तर त्या इनोवरती आपल्याला 1 चमचा पाणी घालायचं आहे. त्यामुळे काय होईल, की इनो जो आहे तो ॲक्टिव्ह होईल आणि त्यामध्ये आपल्याला छान असं जाळीदार बॅटर आपलं बनून जाईल. त्यातली पूर्णपणे हवा निघून जाईल आणि छान असं फ्लफी बॅटर आपल्याला मिळून जाईल. बघा छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की हा ढोकळा आपल्याला कशात तरी बनवावाच लागेल ना, म्हणून आता मी काय केलेलं आहे, की कुकरचा माझा जो छोटा डब्बा होता, तर त्यामध्ये मी आता त्याला छान असं थोडंसं 1 चमचा तेल ओतून छान असं स्प्रेड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. मी डब्याला पूर्णपणे छान असं तेल लावलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये जे बॅटर आपलं तयार होतं, ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि डब्बा आपल्याला थोडंसं सेट करून घेण्यासाठी थोडासा आपल्याला डब्बा जो आहे तो अ, थोडंसं छान असं सेट करून घेण्यासाठी आपल्याला डब्बा असा फिट करून घ्यावा लागेल. तर आता हा ढोकळा जो आहे तो मी एअर फ्रायरमध्ये वाफवणार आहे. बघू शकता. तर आता मी टेम्परेचर सेट करते. तर त्यासाठी मी 160 डिग्री आणि 20 मिनिटासाठी मी वाफवणार आहे.
तर त्यासाठी मी टाईमसुद्धा 20 मिनिटाचा सेट केलेला आहे आणि जास्त हाय टेम्परेचरवरती आपल्याला हा ढोकळा बनवायचा नाही आहे. हाय टेम्परेचरवरती बनवलेलं फूड आपल्याला हेल्दी नसतं म्हणून मी 160 डिग्रीसाठी मी अ, ठेवलेलं आहे सेट करायला. तर पहा 20 मिनिटानंतर थोडंसं मी मध्ये-मध्ये चेक करते, की जेणेकरून आपला ढोकळा करपणार नाही. तर बघू शकता मी चेक करताना मला थोडंसं अजून कच्चा वाटला म्हणून मी परत थोडं 2 मिनिटासाठी सेट करायला ठेवलेलं आहे. तर आता आपला पूर्णपणे सेट झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तर सेट झालेला आहे आपला ढोकळा. आता आपण तो काढून घेऊयात. मग हा ढोकळा थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत. तर मी ह्या कडा छान अशा मोकळ्या करून घेतला आणि थोडंसं थंड होऊ देण्यासाठी ठेवला. म्हणजे छान असा आपला ढोकळा भांड्यापासून अलगद वेगळा होईल. तर आता तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊयात. तर पहा फोडणीसाठी मी ते पातेल्यामध्ये 2 चमचे तेल ओतलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरीची आता फोडणी घालणार आहे. त्यामध्ये 2-3 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घालून आपण फोडणी तयार केली. आता ह्या फोडणीमध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालून घेऊयात आणि त्यामध्येच थोडं साखर आणि मीठ घालायचं आहे. थोडंसं हे सर्व मिश्रण विरघळल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवून देते. तोपर्यंत आता आपण इकडे ढोकळा जो आहे तो आपण छान असा भांड्यापासून वेगळा करून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असा आपला ढोकळा झालेला आहे, बनलेला आहे. तर आता आपण ह्याला कट करून घेऊयात. बघा कट करतानाच तुम्हाला दिसत आहे, की हा किती स्पॉन्जी बनलेला आहे. त्यानंतर आपल्याला जी फोडणी केलेली होती आपण, ती आपण याच्यावरती घालून घेऊयात. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला वरतून टाकायची आहे टेस्टसाठी. यावरती अजून म्हणजे थोडंसं खोबऱ्याचा किस आणि बारीक शेव जी असते ती टाकल्यानंतर अजूनसुद्धा ढोकळा खूप छान लागतो, टेस्टी होतो. तर पहा फायनली आपला ढोकळा तयार आहे. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी बनलेला आहे. तर पहा हा ढोकळा आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब